ग्राम विकास एवं पंचायत राज विभाग भारत सरकार इनकी ओर से प्रधानमंत्री आवास योजना भाग क्रमांक 2 के तहत यह सर्वे शुरू किया गया है। यह सर्वे मोबाइल ऐप के तहत होगा, जो कि ग्राम पंचायत अधिकारी खुद की आईडी से करेंगे या तो फिर लाभार्थी खुद सर्वे कर सकते हैं। इस सर्वे में कौन कौन शामिल हो सकते हैं, यह बताते हुए बताया गया है कि इस सर्वे में बेघर या कच्चे मकान में रहने वाला परिवार का सर्वे होगा। इसके पहले जो लोग घरकुल की यादी में थे लेकिन कुछ कारणवश अपने घरकुल का लाभ नहीं मिल सका, या वह लाभार्थी पहले अपात्र थे लेकिन अभी पात्र, ऐसे लाभार्थियों का सर्वे इस सर्वे में करवाना है। आगे बताते हुए गट विकास अधिकारी ने बताया, जो लोग पात्र होंगे उनके लिए 10 प्रकार के नियम निश्चित किए गए। उनमें जिनके पास 3 पहिया या 4 पहिया वाहन है, 3 पहिए या 4 पहिए के कृषि संयंत्र है, जिनके 50,000 के ऊपर क्रेडिट कार्ड के लिमिट वाले क्रेडिट कार्ड है, जिस परिवार के सदस्य सरकारी कर्मचारी हो ऐसा परिवार, जिस परिवार का कोई सदस्य 15,000 के ऊपर मासिक आय कमाता हो ऐसा परिवार, 2.5 एकड़ या उसके ऊपर बागायती खेती रहने वाला परिवार, ऐसे परिवार को घरकुल का लाभ नहीं मिलेगा। 5 एकड़ से ज्यादा खेती वाला परिवार, ऐसे परिवार को भी घरकुल का लाभ नहीं मिलेगा। आयकर भरने वाला परिवार, व्यवसाय कर भरने वाला परिवार, उन परिवारों को भी 2.0 का लाभ नहीं मिल पाएगा। ऐसा परिवार जिनका सरकार के पास दीगर कृषि उद्योग का पंजीयन किया गया हो, ऐसे परिवारों को इस 2.0 के आवास प्लस सर्वे में लाभ नहीं मिल पाएगा। इस प्रकार यह सर्वे 2 तरीके से करवाना है, जिनमें ग्राम पंचायत अधिकारी खुद की आईडी का इस्तेमाल करेंगे, जहां लाभार्थी के पास जॉब कार्ड, आधार कार्ड, बैंक पासबुक एवं खुद का मोबाइल नंबर रहना अनिवार्य है। साथ ही लाभार्थी जगह पर उपलब्ध होना भी अनिवार्य है, तथा दूसरा खुद के मोबाइल से ऐप से सर्वे होगा, जहां यह ऐप PMAYG.nic.in यह प्ले स्टोर से डाउनलोड करवा कर हर स्टेप फॉलो करके सर्वे करवा सकते हैं। आवास प्लस के सर्वे की अंतिम तारीख 30 अप्रैल 2025 तक है। साथ ही पंचायत समिति तुमसर के गट विकास अधिकारी नंद कुमार वाडेकर ने पंचायतों को निर्देश दिए हैं कि जल्द से जल्द जरूरतमंदों के सर्वे करवा ले, तथा जिन्हें खुद का सर्वे करवाना है वे डिस्क्रिप्शन में जाकर हर स्टेप फॉलो करवा कर अपना सर्वे खुद कर सकते हैं। नमस्कार, मी नंदकुमार वाडेकर, गट विकास अधिकारी, पंचायत समिती तुमसर। आज तुम्हाला मी आवास प्लस 2024 सर्वे बाबत थोडीशी माहिती सांगणार आहे। तर ग्राम विकास आणि पंचायत राज विभाग भारत सरकार यांच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजना टप्पा क्रमांक 2 अंतर्गत हा सर्वे सुरू करण्यात आलेला आहे। हा सर्वे मोबाईल ऍप द्वारे होणार आहे। एक तर तो ग्रामपंचायत अधिकारी करतील किंवा लाभार्थीने स्वतः सुद्धा तो सर्वे केला तरी चालणार आहे। हा सर्वे नेमका करायचा आहे कुणाचा, तर हा सर्वे घरकुलाचा सर्वे आहे। त्याच्यामध्ये बेघर, कच्च्या घरात राहणाऱ्या कुटुंबाचा हा सर्वे होणार आहे। त्याचप्रमाणे यापूर्वी घरकुलाच्या यादीत होते, परंतु त्यांना घरकुलाचा काही कारणास्तव लाभ मिळाला नाही किंवा ते अपात्र होते, परंतु सध्या पात्र आहेत अशा लाभार्थ्यांचा सुद्धा सर्वे यामध्ये आपण करणार आहोत। या सर्वेला काही लाभार्थी अपात्र होतील, त्याचे जे 10 एक्सक्लुजन क्रायटेरिया आहेत ते मी आपल्याला सांगतो। यामध्ये असे लाभार्थी अपात्र होऊ शकतात ज्यांच्याकडे 3 चाकी 4 चाकी वाहन आहे, 3-4 चाकी कृषी उपकरण आहे, त्यानंतर 50,000 पेक्षा जास्त क्रेडिट मर्यादा असणारं क्रेडिट कार्ड आहे, कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी असेल अशी कुटुंब, शासनाकडे नोंदणीकृत बिगर कृषी उद्योग असणारी कुटुंब, कुटुंबातील कोणताही सदस्य दरमहा 15,000 पेक्षा जास्त कमवत असेल अशी कुटुंब, आयकर भरणारी कुटुंब, व्यावसायिक कर भरणारी कुटुंब आणि 2.5 एकर किंवा त्याहून अधिक बागायत जमीन असणारी कुटुंब, 5 एकर पेक्षा जास्त परंतु जिरायत जमीन असणारी कुटुंबे, या प्रकारची जी कुटुंब आहेत त्यांना ह्या सर्वे मधून घरकुलाचा लाभ मिळणार नाही। तसंच हा सर्वे हा 2 प्रकारे करण्यात येणार आहे, हे तुम्हाला मी सांगितलं। एकामध्ये असिस्टेड सर्वे म्हणतो आपण त्याला, त्याच्यामध्ये ग्रामपंचायतचा ग्रामपंचायत अधिकारी हा स्वतः त्याचं लॉग इन वापरून सर्वे करेल। त्यासाठी तुम्हाला तुमचं आधार कार्ड, जॉब कार्ड, बँक पासबुक आणि मोबाईल क्रमांक हा तुमच्याकडे असला पाहिजे आणि तुम्ही त्या ठिकाणी उपलब्ध असले पाहिजेत। म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला घराचा सर्वे करायचा आहे तिथं तुम्ही स्वतः उपस्थित असले पाहिजेत, तर तो सर्वे होईल। तसंच दुसरा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये लाभार्थी स्वतः ऍप द्वारे सर्वे करू शकतो।
आपल्याला हे ऍप pmayg.nic.in यामध्ये या वेबसाईट वरती एका टॅब वरती दिलेला आहे, तो डाउनलोड करायचा आहे किंवा प्ले स्टोअर वर जाऊन तुम्हाला हा ऍप डाउनलोड करायचा आहे. त्याच्यामध्ये फेस स्कॅनिंग आहे, त्यामुळं कोणी सर्वे केलेला आहे हे सुद्धा कळणार आहे आणि ऑथेंटिकेशन होणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी स्वतः किंवा कोणाच्याही मदतीने हा सर्वे करून घ्यायचा आहे. एका मोबाईलवर एकाच फॅमिलीचा सर्वे होणार आहे, ही बाब आपण लक्षात ठेवली पाहिजे. आवास प्लसचा हा जो सर्वे चालू आहे हा साधारण 30 एप्रिल पर्यंत पूर्ण झाला पाहिजे. 30 एप्रिल ही त्याची अंतिम डेट आहे. त्यामुळं सर्व लाभार्थ्यांनी 30 एप्रिल पर्यंत आपल्या घरकुलाचा सर्वे करून घ्यायचा आहे. याबाबत गावातल्या जास्तीत जास्त लोकांना याबाबत आपण माहिती सांगावी आणि गावातल्या बेघर कच्च्या घरात राहणाऱ्या सर्व लाभार्थ्यांचा सर्वे आपण करून घ्यावा. ही आवास प्लसचा जो असिस्टेड सर्वे होणार आहे किंवा लाभार्थी स्वतः जो सर्वे सेल्फ सर्वे करणार आहे, ही सर्वे करण्याची पद्धत कशी आहे किंवा ह्या ऍपचा वापर कसा करायचा याबाबतची जी माहिती आहे ती डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिलेली आहे. तुम्ही ते क्लिक करून डाउनलोड करू शकता आणि ती पाहू शकता. त्यामध्ये दिलेले टप्पे जर तुम्ही फॉलो केले ऍपमध्ये तर तुम्हाला तुमचा सर्वे अगदी सोप्या पद्धतीने सहज करता येईल.